आ आ आई. येस. ब ब बदक. क क कणीदार. ख ख खमंग. ग ग गोकुळतू. हा. अगदी घरच्यासारखं. कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा भूमिपूजन समारंभ ज्यांच्या अमृत हस्ते इथं संपन्न झाला ते आम्हा सगळ्यांचे आधारस्तंभ आणि खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांचा वारसा फक्त कोल्हापूर नाही, महाराष्ट्र नाही, देशभर नाही तर परदेशात डंका वाजवणारे युवराज छत्रपती संभाजीराजे, त्याचबरोबर डी.वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती संजय पाटील साहेब, आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयश्रीताई, श्रीराम संस्थेचे सभापती उमाजीराव उल्पे, दत्ता मासा, मूर्तिकार सतीश गारगे, या सर्व प्रक्रियेमध्ये पहिल्यापासून काम करणारे मानसिंग जाधव, शिवराज, युवराज उल्पे, सर्वच या पुतळा समितीमध्ये असणारे आमचे सर्व तरुण सहकारी आणि कसबा बावडा लाईन बाजार परिसरामध्ये हा भव्य दिव्य पुतळा व्हावा, कसबा बावड्याच्या वेशीवर स्वागताच्या ठिकाणी ज्या कर्तृत्वान राजानं या देशाला एक वेगळ्या पद्धतीचा इतिहास दिला, 12 बलुतेदारांना घेऊन हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याचा शिवधनुष्य ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी उचलला, त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा एक भव्य असा पुतळा कसबा बावड्यामध्ये व्हावा अशी प्रामाणिक इच्छा इथल्या सगळ्या लोकांची सातत्यानं या ठिकाणी होती. आणि गेले अनेक वर्ष हा विषय चर्चेला होता. आमच्या अनेक तरुणांची इच्छा होती, माझी इच्छा होती की हा मुहूर्त कधी निघेल, कधी आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा करता येईल. आणि मधल्या काळामध्ये याची वाटचाल सुरू झाली, ज्याचा उल्लेख मध्ये झाला. छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक लढाया गनिमी काव्याने केल्या, तशाच गनिमी काव्याने आम्हाला परवानग्या देखील घ्याव्या लागल्या. त्याच पद्धतीनं सगळ्या गोष्टी पूर्णत्वाला आणण्याचा प्रयत्न आम्ही सगळ्यांनी केला. आणि मला अतिशय आनंद आहे की आज ज्या भूमीमध्ये छत्रपती शाहू महाराजांचा जन्म झाला, लक्ष्मी विलास पॅलेस हाकेच्या अंतरावर आहे, ज्या भूमीनं छत्रपती शाहू महाराजांचा कर्तृत्ववान राजा या देशाला समतेचा संदेश देणारा राजा दिला, आज त्याच भूमीमध्ये संभाजीराजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं भूमिपूजन होतंय आणि ते पण तुमच्या हस्ते होतंय. याचा सार्थ अभिमान कसबा बावडा वासीय म्हणून आम्हाला निश्चितपणे त्या ठिकाणी याचा सार्थ अभिमान आम्हा सगळ्या मंडळींना आहे. कारण की ज्या इतिहास आहे, ज्या इतिहासाला घेऊन आम्ही भविष्य काळातला भूगोल घडवण्याचं काम करतो, रात्र आणि दिवस आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार करतो, आज त्यांचा पुतळा इथं होतोय, याच्यासारखा भाग्याचा दिवस आज आमच्यासाठी कुठलाही या ठिकाणी नाही. आज अनेक कामं आम्ही आमच्या आयुष्यामध्ये केली असतील, हजारो कोटीची कामं केली असतील, परंतु आज माझ्या आयुष्याचं कृतार्थ काय झालं असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं भूमिपूजन हे माझ्यासाठी सगळ्यात मोठं पुण्याईचं काम मी या ठिकाणी सांगतो. कारण की मी म्हटलं तसं शिवाजी महाराजांचा विचार, त्यांचा आचार येणाऱ्या भविष्यकाळातल्या पिढीला दिशा देणारा या ठिकाणी असणार आहे. आज शिवराज्य अभिषेक 350 वर्ष शिवराज्य अभिषेकला या ठिकाणी होत आहेत. रायगड हा किल्ला काही लोकांसाठी किल्ला असेल, परंतु आमच्यासाठी ते मंदिर आहे हे मला जाहीरपणे या ठिकाणी सांगावं लागेल. आणि या मंदिरावर असणाऱ्या
छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्य अभिषेकचा सोहळा गेल्या 15 वर्षापूर्वी या राज्यामध्ये या देशामध्ये हा सोहळा जगाच्या नकाशावर कोणी घेऊन जाण्याचं काम केलं असेल तर ते युवराज संभाजी राजेंनी केलं, हे आपल्याला विसरून या ठिकाणी चालणार नाही। आज हा सोहळा फक्त कोल्हापूर पुरता मर्यादित राहिला नाही, संभाजीराजे महाराष्ट्रापुरता राहिला नाही। 6 जूनची वाट हे देशातले लोक या ठिकाणी बघतात। लाखो लोक अगदी या शिवराज्य अभिषेक सोहळ्याला या 6 जूनला रायगड किल्ल्यावर येताना या ठिकाणी दिसतात। उन्हाची पर्वा करत नाहीत, पावसाची पर्वा करत नाहीत, काय पोटात अन्न आहे नाही याचा विचार ही मंडळी करत नाहीत, कारण की त्यांना माहित आहे आज मी जो काय जिवंत आहे, आज मी काय ताठ मानेचा उभा आहे, तो शिवाजी महाराजांनी लढाई केली म्हणून आज ताठ मानेने मी उभा आहे। याची जाणीव आज समाजातल्या प्रत्येकाला आहे की छत्रपती शिवाजी महाराज नसते तर मी काय असतो, हा विचार निश्चितपणे लोकांच्या मनामध्ये आहे। आणि म्हणून या कर्तृत्ववान राजाचा जेवढं आपण कार्य पुढे घेऊन जाऊ तेवढं कमी आहे, जेवढं त्यांच्याबद्दल आपण बोलल तेवढं या ठिकाणी कमी आहे। परंतु येणाऱ्या भविष्यकाळात छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी तुमच्या आमच्या तरुणांची येणाऱ्या भविष्यकाळात या ठिकाणी असणार आहे। आज हा पुतळा उभा करत असताना अनेक बारकावे ज्याचा उल्लेख तुम्ही बघितला असेल, अगदी भवानी तलवारीपासून त्या सगळ्या गोष्टीचा उल्लेख इथं आपल्याला करण्यात आला। जी काही तरुण मुलं या सगळ्या प्रक्रियेमध्ये आहेत, मला त्यांचा धन्यवाद त्या ठिकाणी द्यायचा आहे। मी मगाशी म्हटलं तसं पुण्याईचं काम तुमच्या आमच्या हातून या ठिकाणी झालेलं आहे। 100 वर्षानंतर कसबा बोर्डाचा ज्यावेळी इतिहास लिहिला जाईल, निश्चितपणे आजच्या कार्यक्रमाचा इतिहास संभाजीराजे स्वर्ण अक्षराने या ठिकाणी लिहिला जाईल, स्वर्ण अक्षराने लिहिला जाईल की अनेक वर्षाची मागणी आज या ठिकाणी पूर्ण होते, याचा अभिमान आम्हाला निश्चितपणे आहे। संजय साहेबांचे मनापासून आभार मानायचे आहेत, कारण की या पुतळ्याची जबाबदारी घ्यायची तयारी झाली, चर्चा झाली, त्यावेळी भैयानी 1 मिनिटात सांगितलं कुठेही आपण निधी गोळा करायचा नाही, सगळा खर्च हा DY पाटील ग्रुप करेल, तुम्ही कुठेही या ठिकाणी याची वाच्यता सुद्धा करायची नाही, कारण की अभिमान आहे, स्वाभिमान आहे। आम्ही उठता बसता छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो, शाहू महाराजांचं नाव घेतो, तर त्यांना साजेसं असं स्मारक या भूमीमध्ये होणं ही खऱ्या अर्थानं काळाची गरज त्या ठिकाणी होती। आज भूमिपूजन सोहळा अगदी 4 दिवसापूर्वी ठरला, अगदी 4 दिवसापूर्वी मी मुलांना बोलवलं, परवानग्या झालेल्या आहेत, आपण कशासाठी थांबायचं, आपण भूमिपूजन सोहळा करू, संभाजीराजांच्या हस्ते करूया अशी सगळ्यांनी एकमुखी मागणी संभाजीराजे केली। मी ज्यावेळी सांगितलं कुणाच्या हस्ते करायचं, संभाजीराजांच्या हस्ते करूया का, म्हणलं 1 मिनिटात सगळेजण म्हणले योग्य पाहुणा आपण संभाजीराजांच्याच हस्ते हा कार्यक्रम करायचा। आणि आपण देखील काल मुंबईला होता, दौरा करून आपण आलात आणि आज या कार्यक्रमाला उपस्थित राहिला। हे भूमिपूजन साधं सुद्धा या ठिकाणी नाही आहे, ज्या घागरीतून आम्ही पाणी या ठिकाणी ओतलं, पाणी अर्पण केलं या भूमीमध्ये, हे पाणी गंगेतून आलेले एक घागर आहे, बद्रीनाथातून आलेले एक घागर आहे, 17 किल्ल्यातून माती आणलेली आहे, 17 किल्ल्यातून या राज्यातलं पाणी आणण्याचं काम या आमच्या सगळ्या तरुण मित्रांनी केलेलं आहे। त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या आपण वाजवल्या पाहिजेत। हा फक्त पुतळा असणार नाही, आमची भूमिकाच आहे, हे छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती असणार आहे। या पद्धतीचं नियोजन येणाऱ्या भविष्यकाळात आम्हाला करायचं। हे भूमिपूजन करत असताना सुद्धा त्याचं पावित्र्य जपणं, ज्या आचार विचारानं शिवाजी महाराजांनी कार्य केलं, ज्या 12 बलुतेदारांना घेऊन हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची भूमिका गेली, तो आचार आणि विचार कुठल्याही परिस्थितीत बाजूला न सारता त्याच विचारानं येणाऱ्या भविष्यकाळात दिशा देण्याचं काम आपल्याला या ठिकाणी करावं लागेल। तुम्ही आम्ही भाग्यवान आहोत, आम्ही देशभर फिरतो, अनेक राज्यामध्ये संभाजीराजे फिरलेले आहेत, अनेक राज्यांना इतिहास असतो, परंतु त्या इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांसारखा महापुरुष त्यांना या ठिकाणी मिळाला नाही। आपण भाग्यवान आहोत, महाराष्ट्र ही भूमी भाग्यवान आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्याला मिळाला, कुणाकडे तरी बघायला आपल्याला या ठिकाणी आदर्श मिळाला, आणि त्याच भूमिकेतून येणाऱ्या भविष्यकाळात कार्य करणं ही काळाची गरज असणार आहे। आपण नशीबवान आहोत, छत्रपती शाहू महाराज आपल्याला या ठिकाणी लाभले, सुजलाम सुफलाम म्हणून आज या कोल्हापूर जिल्हा हरित क्रांतीचा जिल्हा म्हणून ओळखला जातो।
यामध्ये सिंहाचा वाटा छत्रपती शाहू महाराजांचा आहे हे आपल्याला विसरून या ठिकाणी चालणार नाही. आम्ही महाराष्ट्रभर ज्यावेळी फिरत असतो त्यावेळी अनेक जिल्ह्यामध्ये जातो, त्या जिल्ह्यातली माणसं म्हणतात तुम्ही नशीबवान आहात, छत्रपती शाहू महाराज तुमच्याकडे जन्मले, तुम्हाला पाणी देण्याची भूमिका राधानगरी धरणातून त्या ठिकाणी केली. आज एअरपोर्टचं उद्घाटन संभाजीराजे झालं, आपण सगळ्यांच्या प्रयत्नातून झालं, परंतु एअरपोर्ट कुणी केला? छत्रपती राजाराम महाराजांनी त्या काळामध्ये एअरपोर्ट त्या ठिकाणी केला. म्हणजे आज कोल्हापूरच्या विकासामध्ये कोल्हापूरला खऱ्या अर्थानं आर्थिक दृष्ट्या उभा करण्याचं काम छत्रपती शाहू महाराजांनी केलेलं आहे. आणि ह्या विचाराचे पायीक तुम्ही आम्ही आहोत. हा विचारच भविष्य काळात तुम्हाला आम्हाला पुढच्या काळामध्ये घेऊन जाण्याची जबाबदारी येणाऱ्या भविष्य काळात तुमची आमची असणार आहे. हे मुद्दा म्हणून मी आपल्याला या ठिकाणी सांगतो. आता आज कामाला सुरुवात संभाजीराजे झालेले, आपल्या हस्ते भूमिपूजन झालेलं आहे. पवित्र काम आम्ही तुमच्या हस्ते सुरुवात केलेली आहे. माझी ऋतुराज पाटलांना एक विनंती आहे, जबाबदारी त्यांच्याकडे आहे, बाकीचं बॅग मी आहे मागं सगळं करायला, परंतु जबाबदारी फुल टाइम कुणाला तरी वटमुक्त्याला द्यायला लागते. तसं वटमुक्त्या ऋतुराज पाटलांच्याकडे आम्ही दिलेला आहे. हा पुतळा लवकर झाला पाहिजे, काम चांगलं झालं पाहिजे, बारकावे त्यातले व्यवस्थित बघितले पाहिजेत. अगदी दगड कुठला वापरायचा, सगळं काय करायचं हे सगळं नियोजन ऋतुराज पाटील आणि आमचे या ठिकाणी मूर्तिकार सतीश गारगेंची जबाबदारी आहे की अत्यंत भव्य दिव्य. मी ज्यावेळी बोललो होतो श्रीराम सोसायटीमध्ये बैठकीत सांगितलं होतं त्यावेळी सगळ्यांना शब्द संभाजीराजे दिला होता की देशातले लोक बघायला येतील असा पुतळा झाला पाहिजे. आणि तो शब्द निश्चितपणे ऋतुराज पाटलांच्या माध्यमातून पूर्ण होईल हा विश्वास माझा या निमित्तानं आहे. ज्याचा उल्लेख झाला 350 वर्ष शिवराज्य अभिषेकाचं चालू आहे, आता ते या 6 तारखेला संपणार आहे. आणि म्हणून माझी ऋतुराज पाटील आणि सगळ्या संयोजन समितीला विनंती आहे की 7 जूनच्या आधी पुतळ्याचं अनावरण आपल्याला करता आलं पाहिजे. बरोबर आहे ना? जोरात बोला. 6 जूनच्या आधी कुठल्याही परिस्थितीत रात्रीचा दिवस करा, दिवसाची रात्र करा, परंतु काम चालू झालं पाहिजे. जाता येता मानसिंगराव संध्याकाळी आलो की मी इथं थांबणार. काम उद्यापासून चालू. आज भूमिपूजन झालं, उद्या इथं काम चालू झालेलं मला दिसलं पाहिजे. उद्यापासून काम चालू करा. 60-70 दिवस तुमच्याकडे आहेत. 6 जूनच्या आधी कुठल्याही परिस्थितीत या 351वा शिवराज्य अभिषेक चालू होईल ना राजे, 51वा चालू होईल. तो चालू करताना कसबा बावड्यातला पुतळा इथं उभा राहिला पाहिजे, ही भूमिका आपल्याला या ठिकाणी घ्यावी लागेल. आणि म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे की आपण ताकदीनं पुढचे 70 दिवस तुमचे आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळामध्ये एवढे किल्ले जिंकले, आपल्याला फक्त पुतळा उभा करायचा. जमेल ना सगळ्यांना? त्यामुळे सगळ्यांना माझी विनंती आहे की दररोज दिवसातले 2 तास 4 तास इथं यायचं, काम कसं चाललंय बघायचं. जसं आता प्रत्येक किल्ल्यावरनं पाणी आणलं, माती आणली, तसं प्रत्येक दगड बसताना इथं माझा शिवाजी महाराजांच्यावर प्रेम करणारा मावळा इथं उपस्थित असला पाहिजे. प्रत्येक दगडाला त्याने बघितलं पाहिजे, प्रत्येक दगडामध्ये एक नवा इतिहास घडला पाहिजे. तो दगड नसेल तर भविष्य काळातल्या पिढीला या ठिकाणी प्रेरणादायी स्मारक असणं ही काळाची गरज या ठिकाणी असणार आहे. आणि म्हणून माझी विनंती आहे, आजपासून कामाला लागा, उद्या सकाळी प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. या पद्धतीचं नियोजन आपण करा. संभाजीराजे या कार्यक्रमाला आले, अतिशय आनंद आहे की एक चांगला कार्यक्रम कसबा बावड्यामध्ये होतोय. शाहू महाराजांच्या जन्मस्थळी कसबा बावड्यामध्ये हा कार्यक्रम होतोय. आज कसबा बावड्याचं नाव शाहू महाराजांनी जगभर नेलं लक्ष्मी विलास पॅलेसच्या माध्यमातून. या पुतळ्याच्या माध्यमातून देखील आज जगभर आपल्या गावाचं नाव होणार आहे. आणि म्हणून माझी गावकऱ्यांना विनंती आहे, या गावचा स्वाभिमान जपण्याचं काम कायमपणे आपण केलेलं आहे. मग बंटी पाटील असू दे, ऋतुराज पाटील असू दे, या गावानं भरभरून असं प्रेम आमच्या कुटुंबाला सातत्यानं दिलेलं आहे. डी.वाय. पाटील साहेब असतील, मी असो, संजय भैया असतील, ऋतुराज पाटील असतील, या गावाप्रती दायित्व हे नेहमी आमचं राहिलेलं आहे. रात्री 12 वाजले मी नेहमी सांगतो, जगात कुठेही फिरत असलो तरी बंटी पाटील कुठला, तर बंटी पाटील बावड्याचा, हे माझं पाठीमागचं कोण पुसू शकत नाही. आणि म्हणून या बावड्यातला स्वाभिमान, या बावड्याची अस्मिता, या बावड्याचा अभिमान
कायमपणे जपण्याचं काम आमचं कुटुंब करणार, यामध्ये कुठेही कमी पडणार नाही, हा शब्द मी सातत्यानं देत आलेलो आहे. आणि म्हणून येणाऱ्या भविष्य काळात देखील या विचाराचे पाईक म्हणून, शाहू महाराजांच्या विचाराचे पाईक, छत्रपती शिवाजी महाराजांचा आचार आणि विचार पुढच्या काळात पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी जशी माझी आहे तशी इथं बसणाऱ्या प्रत्येकाची जबाबदारी असणार आहे. आपण विश्वासानं येणाऱ्या भविष्य काळात एकत्र राहूया एवढी अपेक्षा व्यक्त करतो. जाताना एकच शेर सांगतो आणि जातो. छत्रपती शिवाजी महाराज की पहचान लेके हम चलते, छत्रपती शिवाजी महाराज की पहचान लेके हम चलते. कौन कहता है हम डरते हैं, कौन कहता है हम डरते हैं, हम तो मरने के बाद भी आग से लड़ते हैं, आग से लड़ते हैं. जय हिंद, जय महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी, जय शिवाजी. धन्यवाद साहेब. आणि यानंतर रायगडावर मेघडमरीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ज्यांच्या पुढाकारानं बसला, सर्व शिवप्रेमींसाठी तीर्थस्थळ निर्माण झालं आणि शिवराज्याभिषेक. गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने. चव आहे कोल्हापुरी. गोकुळ लई भारी. ताज्या घडामोडींसाठी RK न्यूजच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.